वेलकम टू BCS वाला. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं फ्लो चार्ट्स अँड अल्गोरिदम और अल्गोरिदम अँड फ्लो चार्ट्स फॉर डिसिजन स्टेटमेंट्स. दॅट मीन्स आपण पाहिलं होतं फक्त इफ एल्स कसं वापरायचं, सिंगल स्टेटमेंट. आज आपण पाहणार आहोत लुपिंग साठी लागणारे अल्गोरिदम फ्लो चार्ट्स. चला मग सुरुवात करूया. लुपिंग साठी लागणारे अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट्स. सो पहा काय करायचं. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा आहे, write algorithm and draw flowchart to display 1 to 10. आता पहा या फ्लोचार्ट मध्ये काय करायचं आपल्याला. या फ्लोचार्ट मध्ये काय सांगितलं त्यांनी का आपल्याला काय करायचे 1 to 10 नंबर डिस्प्ले करायचे. 1 to 10 नंबर म्हणजे काय का त्यांनी सांगितलं नाही आपल्याला का ऍक्सेप्ट करा 10 नंबर्स. तसं नाही, 1 पासून सुरुवात करायची आणि कुठपर्यंत जायचं आपल्याला 10 पर्यंत जायचं. मग आता इथे कसं करणार मी काय केलं, स्टार्ट केलं. सेकंड स्टार्ट केल्यानंतर मी काय केलं, ऍक्सेप्ट करणार नाहीये. का ऍक्सेप्ट करणार नाहीये कारण मला कंपल्सरी कुठं चालू करायचं आहे, 1 पासून चालू करायचं आहे. 1 to 10 जायचं कुठपर्यंत 10 पर्यंत. सो मी तर काय केलं, एक स्टेटमेंट यूज केलं, इनिशियलाइज आय इक्वल टू 1, बिकॉज आपल्याला कुठून चालू करायचं आहे 1 पासून. थर्ड स्टेप मी आल्यानंतर मी काय करणार, मला जायचं कुठपर्यंत 10 पर्यंत. मी काय सांगणार, इफ आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजेच काय माझ्या आय ची व्हॅल्यू लेस दॅन 10 असेल तर मी काय करणार, डिस्प्ले आय. म्हणजे आय ची व्हॅल्यू तो डिस्प्ले करेल. किती डिस्प्ले करेल, 1 करेल. 1 झाल्यानंतर तो 1 चा किती झाला पाहिजे, 2. म्हणजे जेणेकरून तो कोणत्या स्टेप्सला येईल, 4th. इथं काय म्हणणार आपण, इन्क्रीमेंट आय बाय 1. म्हणजे 1 चा किती झाला, तो 2 झाला. आता 2 झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, अगेन वरती जायचं आणि चेक काय करायचं, लेस दॅन 10 आहे का. म्हणून काय करणार, अँड गो टू स्टेप 3. म्हणजे इथून तो कुठे येईल, वरती. चेक करेल 2 लेस दॅन आहे का, यस 2 डिस्प्ले. इथून कुठे येईल, खाली 3 लेस दॅन आहे का 10 पेक्षा, यस 3. असं किती वेळेस फिरेल तो, 10 टाइम्स. आता 10 जर 11 झाला का तो इथे 11 लेस दॅन 10 आहे का, नाही. मग तो काय म्हणणार, अदरवाईज काय करणार आपण, गो टू स्टेप 5. आणि 5 ला काय असेल आपलं, स्टॉप. का 5 ला स्टॉप असेल, कारण आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. काय सांगितलं, इथे डिस्प्ले केलेलं आहे ऑलरेडी आपण. मग जर आपण ऑलरेडी डिस्प्ले केलं तर बाहेर पडताना आपल्याला डिस्प्ले करायचंय का, क्लिअर. मग आता आपण काय करणार, याचा फ्लो चार्ट ड्रॉ करणार. कसा करणार, आपण काय केलं होतं, स्टार. सो इथे मी केलं स्टार, इनिशियलायझेशन केलं. आपण काय केलं, सेकंड स्टेप, इनिशियलाइज आय इक्वल टू 1. म्हणजे आयला आपण काय करतोय, कोणती ना कोणती व्हॅल्यू सेट करतोय. मग इट इज अ प्रोसेस म्हणून काय वापरायचं, रेक्टँगल. ओके, रेक्टँगल दिल्यानंतर काय आहे, कंडिशन्स. मग मी खाली आलो, मी काय दिली, कंडिशन. काय कंडिशन आहे, इफ आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10. त्याला किती पार्ट आहे, देन म्हणजे ट्रू पार्ट, अदरवाईज म्हणजे कोणता, फॉल्स पार्ट. मग मी काय केलं, ट्रू पार्ट आणि दुसरा कोणता घेतला, फॉल्स पार्ट. मग ट्रू असेल तर आपण काय सांगितलं, डिस्प्ले आय. डिस्प्ले आय. मग इथून तो कुठे जाणार, डिस्प्ले आल्यानंतर स्टेप्स नंबर 4. स्टेप्स नंबर 4 ला काय, इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट म्हणजे काय करतो आपण, आय ची व्हॅल्यू किती ना वाढवतोय आपण, 1 ना आय ची व्हॅल्यू काय करतोय, इन्क्रीज करतोय. मग 1 ना व्हॅल्यू इन्क्रीज करतोय म्हणजे आपण काहीतरी प्रोसेस करतोय. म्हणजेच काय म्हटलं, इन्क्रीमेंट आय बाय 1. आता ह्या स्टेटमेंटला तुम्ही असं पण राईट करू शकता, आय इक्वल टू आय प्लस 1 असं लिहिलं तरी चालेल. नंतर तो कुठे जातोय, आय इन्क्रीमेंट नंतर कुठे जातोय, गो टू स्टेप 3. म्हणजे इथून तो कुठे येतोय, वरती येतोय. लुपिंग, हे पहा सर्कल मध्ये तो काय करतोय, फिरतोय. सर्कल मध्ये फिरत राहतोय, सर्कल मध्ये. दॅट इज द लुपिंग. मग ही कंडिशन फॉल्स झाली तर कुठे जातोय, 5 म्हणजे स्टॉप कधी होतोय, जर माझी कंडिशन फॉल्स झाली तर मला काय व्हायचं, स्टॉप व्हायचं. म्हणजेच काय होतं ना, जेव्हा आपण इफ एल्सचे किंवा डिसिजन स्टेटमेंटचे अल्गोरिदम फ्लो चार्ट पाहिले तेव्हा आणि लुपिंगच्या अल्गोरिदम मध्ये डिफरन्स काय. तर दोघांमध्ये डिफरन्स असा आहे का डिसिजन स्टेटमेंट जेव्हा तुम्ही यूज करता
तेव्हा तुमचा एकटाच पार्ट एक्झिक्यूट होणार आहे. इफ दिस कंडिशन इज ट्रू, एक्झिक्यूट ट्रू पार्ट, नेक्स्ट. जर कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्स एक्झिक्यूट होणार, बाहेर पडणार. बट लुपिंगला तसं नाहीये. टिल द कंडिशन विल बी फॉल्स. जोपर्यंत तुमची कंडिशन म्हणजे जोपर्यंत माझी आयची व्हॅल्यू 10 होत नाही तोपर्यंत हे फिरणार. तसंच जोपर्यंत माझी कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तो ह्या लूपच्या बाहेर पडणार नाही. दॅट इज द लुपिंग स्टेट. लक्षात आलं? याला म्हणायचे लुपिंगच्या अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट. हे पुढे जाऊन अजून डीप मध्ये तुम्हाला इफ एल्स लुपिंग हे आपल्याला पाहायचं आहे आपल्या सेशनमध्ये. सर्वांना क्लिअर आहे? ओके. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळतील, डे टू डे अपडेटेड नोटिफिकेशन येतील. नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करतोय, सी फंडामेंटल्स आपण काय करतोय, स्टार्ट करतोय. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड बाय. थँक्यू सो मच.